हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण खूप मस्त आहे. तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. तर आजचा ब्लॉग कशा संदर्भात आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आज आम्ही आमच्या बाळाचं घरी अन्नप्राशन करतो आहे. जसं की तुम्ही पाहिलं होतं, तर आधीचं अन्नप्राशन आपण पाहिलं होतं ते अंगणवाडी झालं होतं ॲक्च्युली. पण मला घरी पण करायचं होतं, म्हणजे मी ठरवलं होतं की घरी करणारच आहे. पण मला माहीत नव्हतं की अंगणवाडीत पण एवढं छान होतं म्हणून. पण जाऊ द्यात, ही माझी हौस आहे की त्याच्यासाठी करण्याची. मग मी ती पूर्ण करणार, कारण की मला असं वाटतं की त्याची प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक हौस पूर्ण व्हावी. आणि एकतर म्हणजे मला ह्या गोष्टीची खूप आवड आहे सगळ्या, त्याच्यामुळं मी कुठल्या गोष्टीकडे बघत नाही आणि जे हवं ते व्यवस्थित करते. आणि जे मला आवडेल, माझ्या पद्धतीनं जे होईल पॉसिबल ते तर मी करतच असते. आणि मला ह्या सगळ्या गोष्टी करायला सपोर्ट करते माझी मम्मी, भैया आणि माझी मावस बहीण आहे ती. कारण की आम्ही सगळ्या गोष्टी ना एकदम ठरवून आणि व्यवस्थित करतो. ज्या गोष्टीचं आम्ही आधीच प्रिपरेशन करतो आणि मग त्या गोष्टी करायला सुरुवात करतो की हां, हे योग्य दिसेल का, हे योग्य वाटेल का, मग हे आणावं लागेल कोणतीही गोष्ट करण्यासाठी. मग आम्ही करतो की कोणत्या गोष्टीसाठी हे होत नाही. आणि जर एखादी गोष्टी पॉसिबल नसेल, नाही भेटली, तर आम्ही ते ॲडजस्ट पण करतो. तर अशा पद्धतीने आमची तयारी पण सुरू आहे. आणि कसं आहे, मला जे आवडतं ना ते खरंच मी करते बाळासाठी. आणि ज्या हौस मला असं वाटतं की जी आपली हौस झाली नाही ती त्याची होऊ नये असं नाही, की त्याची ती झालीच पाहिजे. मग त्याच्यासाठी मला थोडासा नवऱ्याकडे हट्ट करावा लागला तरी चालेल, घरच्यांकडे हट्ट करावा लागला तरी चालेल, असं माझं एक मत असतं. आणि मी प्रत्येकच गोष्ट हट्टानं मागून घेते असं पण नाही, की थोडंफार माझं पण काहीतरी असतं, की मी प्रत्येक वेळेसच असं म्हणत नाही की आज ही थीम करायची, मला ह्यासाठी हे हवं आहे ते हवं आहे. काही गोष्टी मी पॉसिबल करते. मी अशी पण नाही आहे की सगळं दुसऱ्यावर डिपेंड आहे. माझं पण थोडं तरी काहीतरी सेल्फ डिपेंड आहे. मी स्वतःच्या दृष्टीने सगळं करते, की जे हवं तसं करायचं असेल, मला नाही कोणी पैसे दिले तर मी मी तेवढे कमवते थोडेफार का होईना, की जे मी करू शकते. पण असं नाही की मला मिस्टर वगैरे देत नाहीत, ते पण देतात. ते सगळ्या गोष्टीत मला सपोर्ट करतात. म्हणूनच आजपर्यंत मी इथपर्यंत पोहोचू शकली आहे, की स्वतः केपेबल थोडी तरी होऊ शकली आहे. त्या बाकीच्या गोष्टीचा डिस्कशन नाही करायचं आत्ता सध्या, कारण की आज आहे बाळाचं अन्नप्राशन, ते व्यवस्थित करायचे. त्यासाठी मला मिस्टरांनी खरंच खूप सपोर्ट केला. म्हणजे ॲक्च्युली करायचं होतं अन्नप्राशनच्या दिवशी, त्या दिवशी आम्ही सकाळपासून म्हणजे सकाळी 11 नंतरनं गेलो. ॲक्च्युली हे अन्नप्राशन 15 दिवस अगोदर झाले आणि त्यानंतरनं हा व्हिडिओ येतो आहे. म्हणजे कसं झालं की माझे खूप सारे व्हिडिओ पेंडिंग होते. मी बरेच व्हिडिओ म्हणजे ना एकदम 2-3 व्हिडिओ पोस्ट केले होते ना, पण ते मला डिलीटिंगलाच आले, एरर दाखवायला लागलं आणि ते पोस्ट झाले नाहीत यूट्यूबला. मग मला ते डिलीट करून परत ते सगळे आधीचे पण पोस्ट करावे लागले, की जे मी मागच्या महिन्यात केलेले, जे बारशाच्या आधी केलेले. पण बारसा झाल्यानंतरनं मला ते डबल पोस्ट म्हणजे वेगळंच झालं असतं काहीतरी. म्हणून मग मी शॉपिंगच्या नंतरनं बारसा आधी हे योग्य नव्हतं. त्यामुळे जे होईल तसं तसं अपडेट केलं होतं. आणि अजून माझ्या गॅलरीला खूप व्हिडिओज आहेत की जे मला अजून एडिटिंग करायचे. जसं की मी बाळाला काय खायला देते, मी बाळासाठी कोणत्या वस्तू घरी बनवल्यात, तर मी सगळं तुमच्याशी एक एक शेअर करणारच आहे. तर अशा प्रकारे आमचं डेकोरेशन पण झालं आहे. अशा पद्धतीने आम्ही हे केले. मी जास्त काही पदार्थ आणले नव्हते बाहेरचे, कारण आता हे पण ठेवले, त्यात पण लोक म्हणणार की हे बाळ खातं का, ते खातं का. पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, ते खातं ते नाही, की एक आपल्याला आवड आहे हे करायचं असतं. तर हे असं डेकोरेशन झाले आणि खरंच खूप छान झालं होतं. पण थोडं मम्मीला पण बाहेर जायचं होतं, मग आम्ही हे डेकोरेशन वगैरे असंच करून व्यवस्थित ठेवलं. आणि थोडं एक अर्ध्या पाऊण तासानंतर आम्ही ठरवलं की अन्नप्राशन करूया त्याचं. कारण प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात, असं नाही की सगळेजण फ्री असतात. आणि आम्ही हे घरगुती अन्नप्राशन केलं होतं. आणि कसं आहे, मला मम्मीचा, पप्पांचा, भैयाचा म्हणजे इथं आहे सगळ्यांचा सपोर्ट असतो कुठली गोष्ट कराय. मला कोणी अडवत नाही की हे करू नको. त्याच्यामुळं माझं आहे ना, जे फोकस असतो ना कामावर, म्हणजे जे करायचं आहे तर ते मी व्यवस्थित करते. तर आमचा आधी बघा किती सुंदर बसला आहे. आता तो पप्पांसोबत मस्ती करतो आहे. पण आहे ना, आता तो छान बसतो ना, त्याच्यामुळं त्याचं अन्नप्राशन खूप छान झालं. तर चला आपण आता अन्नप्राशन करून घेऊयात. आणि जास्त लोक नाही आहेत, लगेचच अन्नप्राशन होऊन जाईल. आणि खीर वगैरे थोडीशी थंड करून घेतली आणि मग त्याला पहिल्यांदा मी खीर भरवली. आणि आता तो खातो बऱ्यापैकी. मी त्याला वरचं द्यायला सुरुवात केलेली आहे, तर तुमच्यासोबत शेअरच करेन मी. त्यामुळं तर मी त्याचं पहिलं औक्षण वगैरे करून घेते. ताट तयार करायला लावले मम्मीला. तर मम्मीनं ताट वगैरे तयार करायला घेतलेलंच आहे. आता मी त्याचं औक्षण वगैरे करेन, त्याला खाऊ घालेन. म्हणजे त्याला मी तसंही सुरू केलेलं आहे. पण कसं होतं ना, की
आपल्याला अन्नप्राशन करायचं आहे तर मग ते व्यवस्थित त्याचा फोकस व्यवस्थित असावा. त्यानंतरनं व्हिडिओज वगैरे घेतले बऱ्यापैकी आणि त्यानं खूप छान सपोर्ट केला. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आला अन्नप्राशन करायला मला. आणि मी असं खूप मोठंही नाही केलं आणि खूप छोटंही नाही केलं. एक माझी हौस होती की मला बाळाचं सगळं व्यवस्थित करायचं आहे. मला त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आता जे ट्रेंडिंग चाललं आहे ते सगळं व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. सो तर आता आम्ही त्याला खीर वगैरे बनवून आणली, थंड वगैरे केली आणि आता मी त्याचं औक्षण वगैरे करून घेते. आता तो शांत नाही बसत, त्याला आहे ना निरंजन दिसतंय ना तर तेच ओढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं त्याचं सगळं लक्ष त्या निरंजनावरच होतं. तर मग मस्तपैकी औक्षण वगैरे केलं, त्याला खायला घातला, पहिला घास भरवला. असं नाही की मी त्याला काय देत नाही, वरचं द्यायला सुरुवात बऱ्यापैकी केलेलीच आहे. पण तो पण खीर आवडीनं खात होता कारण की स्वीट होती ना थोडीशी, म्हणून त्यानंतर मम्मीनं औक्षणाला घेतलं त्याला आणि आम्ही तिघींनीच औक्षण केलं, जास्त कोण नसल्यामुळं. आणि तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा, कारण घरगुती पद्धतीनं अगदी थोडक्या ह्याच्यात आम्ही अन्नप्राशन केले. जास्त कोणत्याही गोष्टी अशा हे केल्या नाही. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच आणल्या होत्या, कारण की ही पण एक खरं सांगायचं म्हटलं तर फालतू इन्व्हेस्टमेंट आहे असे सगळेजण म्हणतात आणि खरंच आहे, काय हे नाही. पण एक हाऊस पण त्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. इन्व्हेस्टमेंट होती आहे म्हणून हाऊस करायची नाही, तर ती हाऊस केली पाहिजे. आणि आपल्याला ज्या गोष्टीची हाऊस आहे ना तिथे इन्व्हेस्टमेंट करायला काही एक प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. आणि आपल्याला तेवढं नॉलेज आहे की आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करतो आहे, कशी करतो आहे. तर ते बाकीचं जाऊ द्या, मी बाकीचं तुमच्याशी शेअर करेन बाळाचं सगळं. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता माझ्या यूट्यूब चॅनलला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स येतो आहे, तेव्हा मला पण रोज व्लॉग अपलोड करू वाटतो. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.